नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत जाहिरात लवकरच येणार आहे मित्रांनो. नवीन जशी आचारसंहिता संपल्यानंतर जाहिरात लवकर यांची दाट शक्यता आहे. तर कोणत्या पदासाठी काय एज्युकेशन क्रायटेरिया पाहिजे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे शैक्षणिक अर्हता माहिती बघू शकता. खाली पदाचं नाव आहे शैक्षणिक अर्हता. बघा मित्रांनो, गृहस्थ पालसाठी बघू शकता इथं 10वी-12वी पाहिजे प्लस तुम्हाला एक्सपिरियन्स पण पाहिजे. भांडार वस्त्रपाल पदासाठी बघू शकता तुम्ही 10वी-12वी प्लस मराठी स्पीड पाहिजे तुम्हाला. मराठी टायपिंग स्पीड पाहिजे बघा, 30 वर्ड्स. खाली बघू शकता प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी साठी बघू शकता तुम्ही DMLT पाहिजे, नाहीतर BSc झालेलं पाहिजे बघू शकता. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारीसाठी बघू शकता तुम्ही DMLT किंवा BSc. हे बघा, औषध निर्माण अधिकारीसाठी बघू शकता डी फार्मसी ऑफिसर या पदासाठी बघू शकता. ज्यांचं डी फार्मसी झालेलं आहे, बी फार्मसी झालेलं आहे, अशा कॅन्डिडेटना हे अप्लाय करता येणार आहे मित्रांनो. आहार तज्ज्ञ यांचं BSc होम सायन्स झालेलं आहे, डिग्री इन ऑफ स्टेशनरी युनिव्हर्सिटी होम सायन्स. यांचं होम सायन्स झालेलं आहे बघू शकता BSc. त्यासाठी हे या पदासाठी अर्ज करता येईल. ECG टेक्निशियनसाठी बघू शकता ज्यांचं BSc झालेलं आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये आणि ज्यांचं सर्टिफिकेट आहे बघा कार्डिओलॉजी, अशा कॅन्डिडेटना हे अप्लाय करता येणार आहे या पदासाठी. डेंटिस्ट बघू शकता डेंटल, ज्यांचं डेंटलचं कोर्स झालेला आहे अशा कॅन्डिडेटना फॉर्म भरता येईल. नळ कारागीरसाठी बघू शकता तुम्ही खाली एज्युकेशन क्रायटेरिया काय पाहिजे, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे बघू शकता. सुतारसाठी बघू शकता खाली सर्टिफिकेट पाहिजे बघा. नेत्र चिकित्सा अधिकारीसाठी बघू शकता खाली बघू शकता. बघा मित्रांनो, कोणत्या पदाला काय एज्युकेशन क्रायटेरिया पाहिजे, भरपूर पद आहे याच्यामध्ये. बघू शकता वार्डन गृहपाल पदासाठी बघू शकता BSc होम सायन्स डिग्री पाहिजे, आर्ट्स सायन्स चालेल बघू शकता. इथं आर्ट्सवाल्यांना पण चान्स आहे मित्रांनो वार्डन आणि गृहपाल पदासाठी. अभिलेखापाल पदासाठी बघू शकता तुम्ही, रेकॉर्ड कीपरसाठी बघू शकता एज्युकेशन क्रायटेरिया खाली काय पाहिजे. आणि आरोग्य पर्यवेक्षक म्हणजे हेल्थ सुपरवायझर साठी बघू शकता मित्रांनो खाली बघू शकता वीज तंत्री परिवहन या पदासाठी बघू शकता काय एज्युकेशन क्रायटेरिया पाहिजे तुम्हाला. 5 वर्षाचे एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो आणि ITI झालेलं पाहिजे. कुशल कारागिरीसाठी बघू शकता इथं 5 वर्ष एक्सपिरियन्स. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी बघू शकता 2 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो. डिप्लोमा इन मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शन्स इंजिनिअरिंग कनिष्ठ तांत्रिक सहाय्यकसाठी बघू शकता खाली. ECG टेक्निशियनसाठी बघू शकता ज्यांचं ECGचं डिप्लोमा झालेला आहे आणि ज्यांचं BSc झालेलं आहे अशा कॅन्डिडेटना एक संधी भेटू शकते इथं. आरोग्य निरीक्षक बघू शकता इथं एज्युकेशन क्रायटेरिया ज्यांचं सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा झालेलं आहे किंवा सर्टिफिकेट झालेलं आहे अशा कॅन्डिडेटना इथं संधी भेटू शकते बघू शकता.
ज्यांचं BSc झालेलं डिग्री अशा कॅन्डिडेटना आहे एक सुवर्ण संधी बघा इथं पण. ग्रंथपाल ज्यांचं सर्टिफिकेट डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स, ज्यांचं 6 महिने व वर्षभराचं सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा झालेलं असेल, अशा कॅन्डिडेटसाठी इथं सुवर्ण संधी ग्रंथपाल म्हणजेच लायब्ररीसाठी. आणि बहुउद सॉरी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी बघू शकता. या पदासाठी पण बघू शकता मित्रांनो, सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा पाहिजे. किंवा ज्यांचं पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला असेल, त्या कॅन्डिडेटना पण अप्लाय करता येईल. आणि 12वी सायन्स पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्ट्स कॅन्डिडेटना इथं फॉर्म भरता येणार नाही, फक्त 12वी सायन्स पाहिजे. बघू शकता मित्रांनो, कोणत्या पदासाठी काय एज्युकेशन क्रायटेरिया पाहिजे तुम्ही सर्व डिटेल्स चेक करून घ्या. तुम्हाला या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि चेक करा डिटेल्स, काय एज्युकेशन क्रायटेरिया पाहिजे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.